नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर सरळ सेवा भरती 2024 संदर्भातील अपडेट आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12,000 पेक्षा जास्त पदांची भरती लवकरच सुरू होईल अशी घोषणा नाशिकमध्ये भाषण देताना केली आणि या संदर्भात वृत्तपत्रात देखील माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर काय आहे संपूर्ण बातमी आपण पाहणार आहोत. या ठिकाणी पहा मित्रांनो, भरती कुठे होणार आहे तर ती होणार आहे आदिवासी विभागात आणि पद किती आहेत तर 12,500 पदांची या ठिकाणी भरती घेतल्या जाणार आहे. आदिवासी विभागातील विविध संवर्गातील रखडलेल्या भरती प्रक्रियेला मुहूर्त सापडला असून 12,500 पदांच्या भरतीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत विनाविलंब भरती प्रक्रिया राबवण्यात यावी असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत. म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की विनाविलंब होता आता भरती प्रक्रियेला सुरुवात करावी. कारण की आपल्याला माहितच आहे की आता आगामी काळात निवडणुका होणार आहे आणि त्या कारणाने लवकरात लवकर भरती घेण्याचा सरकारचा या ठिकाणी उद्देश आपल्याला दिसतो. आणि जी रखडलेली भरती आहे आदिवासी विभागातील, ज्यामध्ये 12,500 पदे आहेत, त्या भरतीला लवकर सुरुवात करावी असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने या ठिकाणी दिला. राज्यात आदिवासींसाठी राखीव मात्र बिगर आदिवासींनी बळकावल्याचा आरोप असलेल्या पदांची भरती रखडली होती. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश 21 डिसेंबर 2019 रोजी देण्यात आले होते. या अधिकारी कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेल्या पदांसाठी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम राबवायची होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीत पदे भरण्याची कार्यवाही 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करायची होती. तसेच गट क व गट ड या ठिकाणी पहा, गट क आणि गट ड मधील पदे भरण्याची कार्यवाही 31 जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश 14 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आले होते. म्हणजे आदेश पाहू शकता तुम्ही, गेली 2 वर्षापूर्वीचे हे आदेश आहेत. 14 डिसेंबर 2022 मध्ये आदेश देण्यात आले होते की 31 जुलै 2023 पर्यंत भरती पूर्ण करा. आता 31 जुलै 2024 सुद्धा गेलं तरी अजून देखील भरतीचा काहीही उल्लेख नाही किंवा भरती प्रक्रियेची कोणतीही हालचाल आपल्याला दिसत नाही. मात्र 1.5 वर्षे उलटले तरी विशेष भरती मोहीम राबवण्यात आलेली नव्हती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने विनाविलंब पद भरतीचे आदेश दिलेले आहेत. तर मित्रांनो, लवकरच आपल्याला आदिवासी विभागातील 12,000 पेक्षा जास्त रिक्त पदांची जाहिरात जी आहे ती होताना दिसू शकते आणि आगामी काळात लवकरच याची जाहिरात देखील प्रसिद्ध केल्या जाईल. कारण की आता सामान्य प्रशासन विभागाने तसे आदेश पारित केलेले आहे. या संदर्भात जर आणखी काही अपडेट आली तर ती आपण तुम्हाला देऊच. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.